कालच्या क्वेश्चन मध्ये कालच्या क्वेश्चन मध्ये आपण कुठपर्यंत आलो होतो बघा. हे आपण अशी डायग्राम काढली होती, आठवतंय? आणि इक्वेशन काढलं होतं बघा. हे आहे आपलं इक्वेशन 1 आणि त्याच्यानंतर BCDE वाल्या लूप वरून हे आहे आपलं इक्वेशन 2. राईट? दोन इक्वेशन आले होते का रे बाळांनो? हो. हं. आता हे इक्वेशन सॉल्व्ह करायचे, राईट? चलो. किर्चॉफ्स लॉ एकदम सोपे असते, फक्त इक्वेशन सॉल्व्ह करायचे असतात. व्हेरी सिंपल, व्हेरी व्हेरी सिंपल. तर बघा, इक्वेशन 1 इक्वेशन 2 तुमच्या पुढे आहेत. इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2. आता एक बघायचं, व्हेरिएबल किती आहेत आणि इक्वेशन किती आहेत. व्हेरिएबल किती आहेत सांगा बरं, इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 मध्ये. व्हेरिएबल म्हणजे अननोन. दोन टू व्हॅरिएबल आहेत इक्वेशन टू मध्ये. व्हेरिएबल, टू इक्वेशन. बघा, व्हेरिएबलची संख्या जास्त नसली पाहिजे. इक्वेशनची संख्या आणि व्हेरिएबलची संख्या सेम पाहिजे, किंवा इक्वेशनची संख्या जास्त चालते पण व्हेरिएबलची संख्या जास्त नसली पाहिजे. आणि जर व्हेरिएबलची संख्या जास्त दिसू लागली तर मग आपल्याला नवीन इक्वेशन आणखी शोधावं लागते, कारण इक्वेशनची संख्या जास्त चालते, व्हेरिएबलची संख्या जास्त नसली पाहिजे. व्हेरिएबल शुड नॉट बी व्हेरिएबल शुड बी लेस दॅन और इक्वल टू इक्वेशन. व्हेरिएबल शुड बी लेस दॅन और इक्वल टू इक्वेशन. आता इथं दोन इक्वेशन आहेत, दोन अननोन आहेत. एकदम सिंपल आहे, बघूनच कळतंय. तुम्ही कशा प्रकारे सॉल्व्ह करता, एलिमिनेशन न का सबस्टिट्यूशन न, सांगा बरं, 1 आणि 2 ला. सबस्टिट्यूशन. हा, तुमच्या मनावर आहे. इलिमिनेशन न पण सोपं असतंय, सबस्टिट्यूशन न पण सोपं असतंय, काही नाही. बरोबर आहे. इलिमिनेशन न पण सोपं असतंय, सबस्टिट्यूशन न सोपं असतंय. तुम्हाला जे बरं पडतंय ते. मॅक्झिमम टाइम सबस्टिट्यूशन जरा काम करते, फट 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 फट. मग मी सबस्टिट्यूशन न जातो. ह्याला सबस्टिट्यूट करायचं म्हणल्यावर कसं, ह्याला सबस्टिट्यूट करायचं म्हणलं मी इथून काय करतो, I1 ची व्हॅल्यू काढून घेतो. बघा, 2I1 इज इक्वल टू 1 - 3I2. म्हणजे I1 इज इक्वल टू काय आलं सांगा बरं बाळांनो. 1 - वन 3I2 मायनस बाय थ्री 2. आय टू बाय टू. हे कुठं टाकायचं सांगा. इक्वेशन 2. वन मध्ये सॉरी, हा, 1 मध्ये. चला, वन वन मध्ये मध्ये. टाकायचं. वन मध्ये सांगा टाकून. 3 बोला. थ्री इंटू 3 इन into ब्रॅकेट वन मायनस थ्री आय 1 बाय - टू 3I2 बाय 2. गुड 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 गुड, जमायले तुम्हाला. 1 - गणू, तुझा आवाज येणार झालाय काहीतरी बघ. 3I1 प्लस, बोला. प्लस 2I2 इज इक्वल हे टू Plus बघा, 2I2 = 4. हे 3I1 झालं, आता हे 2I2. त्याच्यामध्ये आता काय टाकले, 2I2 इक्वल टू 4. चलो, आता याला सॉल्व्ह करायचं, कारण एक इक्वेशन एक व्हेरिएबल. आता 3 न मल्टिप्लाय करा मध्ये, आहे का नाही. तो 3 मायनस, हो. बोला. 9I2 by 2. 2I2 = 4. आता काय करायचं, क्रॉस मल्टिप्लाय. Cross multiplication. क्रॉस मल्टिप्लाय सांगा. Plus इज इक्वल टू 4I2. 4I2. त्याने 4I2. ह्याला मल्टिप्लाय केलं, Right. डिवायडेड बाय. होल डिवायडेड बाय टू 2. Two. इज इक्वल टू 4. आता बोला.
प्लस फोर 2 ला आय टू तिकडं इक्वल टू 8. नाही नाही, ह्या दोघांचं इक्वल करा टू ना 8. एकत्र. त्यांचं काय होतंय? -5 मायनस -5 I2 5 80. equal इक्वल to टू 8. 8. 5 I2 इक्वल टू काय येतंय? I2 11. ए, काय करावं नाही यार, किती वेळेस चूक चालली, जरा डोकं लावत जा. 11 म्हणते. 3 minus 8. सांगा 5 I2 इक्वल टू काय येतंय? डोकंच 3 वापरायचं नाही, minus डोकं. 8. सांग श्रुतिका. 3 - 8 येते. हा, असं डायरेक्ट कळलं पाहिजे. प्रत्येक वेळेस लहान लेकरासारखं आता शक्य होत. -5 हा, डायरेक्ट कळलं पाहिजे हो. प्रत्येक वेळेस लहान लेकरासारखं करणं होतं. I2 equal to -1. बरं ठीक आहे, चल तुमच्या लहान लेकरासारखं करायचं म्हणल्यावर हे -5 I2. मग -5 I2 म्हणल्यावर काय होतं? 8 - 3. मग मग पुन्हा -5 I2 इक्वल टू 5. आता I2 इक्वल टू किती आलं? -1. -1 -1. एम्पेअर. हा. हे कुठं टाकायचं? 2 इक्वेशन 2 मध्ये. 2 मध्ये टाका, 1 मध्ये टाका, कुठे टाका. हे आहे इक्वेशन 2. किती? I2 इक्वल टू -1. -1 आता हे मायनस जे आलंय ना, त्याचं सांगतो नंतर खासियत. म्हणजे सर करंटच्या डायरेक्शन फ्लो करत असेल म्हणजे ते नाही मायनस नाही, आल्यावर. जे डायरेक्शन पकडलंय त्याच्या उलटा करंट आहे, असं असते त्याचा अर्थ. तर बघा, पुट इन इक्वेशन 2. इक्वेशन 2 कुठं आहे? हा, वर आहे. हा, सांगा ह्याच्यामध्ये टाका, आता ह्याच्यामध्ये टाका. टाका I2 ची व्हॅल्यू काय येते सांगा इक्वेशन. 2I1 plus 2I1 I1 3 प्लस plus 3 3 into -1 into -1 equal to 1. equal to 1. हा, बरोबर का? 1. नाही. So I1 equal to 4 by 2 2 ampere. क्वेश्चन मध्ये काय काय विचारलंय? कॅल्क्युलेट द करंट थ्रू एक्सटर्नल रेजिस्टन्स. एक्सटर्नल रेजिस्टन्स कोणता आहे रे? एक्सटर्नल रेजिस्टन्स कोणता आहे? 3 अजून D 3 and D 2 हा, ohm. 3 to D हा म्हणजे सी सी ते डी मधला म्हणजे हे 2 ओम. हा 2 आहे ओम. एक्सटर्नल हा, 2 रेजिस्टन्स. ohm. सो करंट थ्रू, आता आपण इथं काय लिहिणार? करंट थ्रू एक्सटर्नल रेजिस्टन्स. एक्सटर्नल रेजिस्टन्स म्हणतात किंवा रजिस्टर म्हणतात. इज इक्वल टू I1 प्लस I2. I1 आहे का I2 आहे का? I1 प्लस I2 आहे रे. I1 plus I2. I1 plus I2 I1 plus I2. I1 ची व्हॅल्यू 2, I2 ची व्हॅल्यू I2 -1. -1. -1. राईट. हे असं आहे. मग आता हे I1 ची व्हॅल्यू, सॉरी I2 ची व्हॅल्यू मायनस आहे, याचा अर्थ आपण जे पकडले डायरेक्शन त्याच्या उलटा करंट व्हायला. ते सांगतो काय आहे, शांत बसा. काहीतरी चूक झाली रे.
हा, नाही 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 नाही. हम्म. आता मी इथं एक गोष्ट लिहून देतोय. कुठेही लिहू शकता, असं काही नाही. इथं व्हॅल्यू आल्या ना, ते इथंच लिहिली असती. तसं नाही लिहिलं तरी काही ह्या क्वेश्चनचा फरक पडत नाही या क्वेश्चनला. बघा, हे बघा, मायनस साइन इंडिकेट दॅट. बघा इथं काय लिहितो, मायनस साइन इंडिकेट दॅट actual direction of I1 is opposite to assumed direction, is opposite to assumed direction, is opposite to assumed डायरेक्शन. कळलं काय बाळांनो? शब्द हे वाक्य काय लिहिले कळलं का? मग आता हे झालं तुमचं उत्तर. हे झालं तुमचं उत्तर, हे हे परंतु उगे एक्स्ट्रा म्हणून इथं काय करतो, ते डायग्राम पण काढतो एक्स्ट्रा. उत्तर तर संपलं तुमचं इथं. ही डायग्राम ऍक्च्युली कशी असणार? फक्त ह्याच्यामध्ये काय बदल होणार? I1 का I2 सांगा बरं? I2 चं डायरेक्शन बदलणार. ए बाळांनो, कळलं का? I2 असा असणार. बघा झेपलं का? हो. हम्म. म्हणजे इथून काय व्हायलंय, हा I1 असा यायलाय 2 अँपिअरचा, बरोबर का? आणि त्यातला 1 अँपिअर इकडे चाललाय, 1 अँपिअर इकडे चाललाय. असं होतंय का? कळलं का? बघा, हो हो. हो. बस इतकंच. मग हे आहे 2 अँपिअर. I1 2 अँपिअर आला ना, हे 2 अँपिअर आला इकडं, आणि त्याचे 2 ब्रांचेस झाल्या, इकडं 1 अँपिअर आणि हे इकडं खाली 1 अँपिअर. म्हणजे I1 प्लस I2 1 अँपिअर आहे. कळलं? हो. हो. असंच असतंय. बस एकदम सिंपल. किर्चॉफ्स लॉ लय असते. उगाच ते सर्किट वाटते तर मोठे मोठे, ते लय सोपं असते. आता पुढचं एक, फक्त काय म्हणतोय ते जरा नीट इंग्लिश समजून घ्यायची. आपला प्रॉब्लेम कुठं आहे? इंग्लिश मध्ये प्रॉब्लेम येतो आपल्याला. इंग्लिश मध्ये ते म्हणतंय काय, प्रॉब्लेम म्हणतंय काय, कुठं लावल्या बॅटरी, पॅरलल मध्ये लावल्याय का कशी लावल्याय? चलो, हे वाला, आता हे वाला करू आपण क्वेश्चन. बघा, 2 सेल्स ऑफ EMF 1.5. आता काय म्हणलंय बघा, त्याची डायग्राम काढू आपण. पहिल्यांदा काय म्हटलंय, 2 सेल आहेत. सेम क्वेश्चन आहे, जशाला तसा आहे. त्यांचे इंटरनल रेजिस्टन्सेस दिलेत. त्यांना कसं करेक्ट केलंय रे, पॅरलल का सिरीज मध्ये? पॅरलल. पॅरलल म्हटलंय. हे काय दिसतंय, पॅरलल. अँड टू सेंड करंट इन द सेम डायरेक्शन थ्रू अन एक्सटर्नल रेजिस्टन्स. सेम क्वेश्चन आहे. कळलं का रे बाळांनो? सेम क्वेश्चन. बघा, EMF सेल काढा आधी.
त्याच्यानंतर ह्याच्या पुढे हे काय काढलं आपण, हे हे काय काढलं सांगा. रेजिस्टन्स. रेजिस्टन्स. हा. त्याच्यानंतर त्यांना कसं जोडलंय, अपोजिट जोडलंय का उलटा आहे असं. पॅरलल. हो हो, पॅरलल तर आहे. पॅरल मध्ये दोन प्रकार आहेत. सेम टर्मिनल टुगेदर. सेम डायरेक्शन. हा, म्हणजे सेम डायरेक्शन सेम. म्हणजे याचा अर्थ तर ते कसं पॉझिटिव्हला कळालं सेम पॉझिटिव्ह, डायरेक्शन? निगेटिव्हला निगेटिव्ह. टू सेम सेंड करंट. डायरेक्शन म्हणल्यावरती ऑपोजिट नाही करायचं. नाही, हा, टू सेंड करंट इन सेम डायरेक्शन म्हणजे याचा अर्थ की पहिली वाली बॅटरी पण इकडेच सोडणार लेफ्ट साइडला करंट, आणि दुसरी वाली बॅटरी पण लेफ्ट साइडला सोडणार, बरोबर का. सेम बॅटरी करंट कुणीकडे सोडते, तिच्या सेम पॉझिटिव्ह डायरेक्शन. टर्मिनल कडून सोडण्याचा प्रयत्न करत असते. आता एक लक्षात घ्या, तुम्ही इथं म्हणताल की सर तुम्ही इथं म्हणता की पॉझिटिव्ह टर्मिनल कडून करंट सुटतो, पण हिचा तर करंट उलटा यायलाय, बरोबर का, दिसला का. हा. ते जोडल्याच्या नंतर तसं होतं, पण न जोडता जर जोडलं नसतं ह्यांना तर हिनं पण इकडे सोडला असता करंट, हिनं पण इकडे सोडला असता. पण जोडल्यामुळे काय होतंय, हिच्या ह्या करंटला विरोध करून हा करंट इकडे येतो, कळलं का. जोडल्यावर वेगळं. तर त्यांनी सेम डायरेक्शनचा अर्थ काय म्हटलंय, जोडण्याच्या नंतर का जोडण्याच्या अगोदर. जोडण्याच्या जोडण्याच्या अगोदर. अगोदर. जोडण्याच्या च्या अगोदर. अगोदर दोघींना सेम डायरेक्शनला करंट सोडला असता, म्हणजे असं. आता जोडल्यावर काय होतंय ते तर सर्किट सॉल्व्ह केल्यावर कळेल आपल्याला. त्याला तुम्ही असे जोडू शकता, हे बघा काही जण असे जोडते त्याला, आणि तुम्ही ह्याला असं पण जोडू शकता, काही नाही, सेमच आहे. त्याच्यानंतर इथं की दाखवतात, ते आपण की दाखवली नाही पण की पण असते बॅटरीला, आहे का नाही. हम्म. त्याच्यानंतर आणि इथं काय आहे का, इथं एक्सटर्नल रेजिस्टन्स आहे का नाही. हा, हा आहे. 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 चलो. I1 plus I2 equal to 5. चला, ही पहिली जी बॅटरी आहे, आता आपण पकडताना तर असंच पकडणार करंट, हा I1, हा I2, आणि हा इथून I1 प्लस I2 म्हणा किंवा I3 म्हणा, काही फरक पडत नाही. I3 जर जर तुम्हाला कळणार गेलं की बाबा काय घेऊ, तर सरळ I3 घेऊन टाका, काही टेन्शन घेऊ नका तुम्ही. नंतर ते I3चं पण इक्वेशन म्हणतंय जंक्शन जंक्शन लॉचा वापर करून. बघा जरा आता कसं काढायलोय मी, कळायलंय का रे हे. हम्म. इथं किती येणार सांगा. I2. 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 वर I1. I I1. I1. पी क्यू आर एस टी यू. चला, तर आता लूप, एक एक लूप घ्या, कोणताही लूप घ्या, काही फरक पडत नाही. अप्लाय किर्चॉफ्स लॉ. कधी लक्षात घ्या, इक्वेशनची संख्या वाढवायची नसेल तर ह्या I3 ला डायरेक्ट I2 प्लस I1 लिहून टाकायचं, कळलं का. कारण इथे दिसतंय ना सरळ सरळ I2 प्लस I1, कारण I3 लिहिलं की पुन्हा एकदा व्हॅरिएबल वाढलं, लक्षात आलं का बाळांनो. हो. हा, मग ते संख्या जास्त नको, मग ते I3 ला मी काय करतो, I. I2 प्लस I1. हा, चला, अप्लाय किर्चॉफ्स फर्स्ट लॉ. अप्लाय, नाही नाही, किर्चॉफ्स सेकंड लॉ. फर्स्ट लॉ म्हणजे हेच आहे रे, हे I3 ला I1 प्लस I2 लिहिलं, हेच आहे फर्स्ट लॉ. असंच का रे, I3 ला I1 प्लस I2 हो. लिहिणं म्हणजे फर्स्ट लॉ आहे, जंक्शन लॉ. आपण ह्या क्यू जंक्शनला लावला, क्यू जंक्शनला येणारे बरोबर बाहेर जाणारा. कळलं का रे. बाळांनो, कळलं का हे. हो. तसा तर आपल्याला फर्स्ट लॉ पण लावा लागला असता, सेकंड लॉ पण लावा लागला असता, परंतु आपण फर्स्ट लॉचं काम डायग्राम मध्येच करून टाकलं. आपण फर्स्ट लॉचं काम डायग्राम मध्येच करून टाकलंय, म्हणून फर्स्ट लॉ लावायची गरज नाही. परंतु जर मोठे सर्किट असतील, काहीच सूचना गेलं की मग फर्स्ट लॉ सेकंड लॉ दोन्ही लावा लागते. चलो,
आता कोणता लावायचा? किर्चॉफ्स सेकंड. सेकंड ला. टू लूप. कोणता लूप घेता सांगा? मोठा लूप घेऊन टाका. हो. सांगा. PR. PQR. PQRS पी TUP. क्यू आर एस यू हे वाला. आपण लूप लावण्यासाठी इकडे एक डायग्राम घेऊ. चलो. पी क्यू आर एस टी यू पी. पूर्ण लूप लिहून टाकायचा. पी पासून सुरू करून पी पर्यंत संपायचं. चला आता पी पासून निघालात हळूहळू हळूहळू. पी पासून निघालात. काही लागलं का? काय लागलं पहिल्यांदा? काय लागते सांगा? अरे व्हॅल्यू लिहू. आपण व्हॅल्यू लिहू रे ए बाळांनो. व्हॅल्यू लिहू रे बाळांनो. पहिली बॅटरी किती आहे? 1.5 वोल्ट 1.5 volt. 1 ओहम. दुसरी सांगा. दुसरी 2 volt. Volt. 2 2 वोल्ट आणि ohm. 2 ohm. 2 2 ohm. ohm. हा आणि तिसरं 5 ohm. 5 5 ohm. ohm. लय सोपं असते होय. लय सोपं असते. हा चला बोला पुढे बोला. चला पहिल्यांदा काय लागलं? रेजिस्टन्स लागलं. पहिल्यांदा काय लागलं? PQ मध्ये काहीच नाही ना. अरे हा मग जे लागलं ते सांगा. आता जे लागलं नाही ते सांगत बसू नका. उगाच डोक्याला ताप घेऊ नका. पहिल्यांदा काय लागलं पी पासून निघाल्यावर? I2 plus I1. अरे ते I2 + I1 बाळ्या. एक लक्षात घ्या. करंटला इथे घ्यायचं नसतं. किर्चॉफच्या सेकंड लॉ मध्ये एक तर रेझिस्टन्स घ्यायचा असतो किंवा सेल घ्यायची असते. रेझिस्टन्स किंवा सेल. I2 + I1 लागला असं नाही म्हणायचं. करंट. करंटचा संबंध जंक्शन लॉ मध्ये येतो. म्हणजे मी म्हटलं की ह्या क्यू जंक्शनला किर्चॉफचा पहिला लॉ लावा, तर तुम्ही इथं लिहिलं असतं की बाबा हे जे निघाले पुढे I3, हे I3 इज इक्वल टू काय लिहिलं असतं तुम्ही जंक्शन लॉ नुसार? I2 + I1. I1 plus I2. प्लस हा. I2. हे झाला जंक्शन लॉ ज्याच्यामध्ये करंटचा संबंध आहे. पहिला लॉ. दुसऱ्या लॉ मध्ये करंट नाही, व्होल्टेज लागते. व्होल्टेज. व्होल्टेज ड्रॉप. पोटेन्शियल ड्रॉप. पोटेन्शियल ड्रॉप. पोटेन्शियल ड्रॉप म्हणजे एक तर सेल किंवा रेजिस्टर. हा काय लागलं पहिल्यांदा? Register. पहिल्यांदा रजिस्टर लागलं. 5 ओमचं रजिस्टर. R RS मध्ये 5. त्याच्या अक्रॉस पोटेन्शियल डिफरन्स -5 आय आर. IR. सांगा करंट किती चाललाय त्याच्यातून? I2 + I1. गणू करंट किती चालाय 5 ओम मधून? I2 plus I1. I2 + I1. हा बोला पुढे. इंटू. Into 5. पुढे into 5. 5 इंटू 5 प्लस का मायनस? minus. -5. पुढे काय लागलं सांगा पटपट सांगा. आता पुढे काय लागलं? हा आता इथून पुढे चला. काय लागलं? I2 + I1. पुढे रेजिस्टन्स लागला. Register. I2 + I1 म्हणू नका रे आयुष्यात कधी. करंट लागलेला सांगू नका. एक तर रेजिस्टन्स नाही तर सेल. एक करंट कशी बसू नका तुम्ही. सेकंड लॉ मध्ये करंटचं काम नाही. रेजिस्टन्स आणि सेल. पुढे काय लागलं तर सर हे लागलं. अरे हे सांगू नका ना. मग यस लागलं, टी लागलं, हे सांगत बसता का आता? अभि लक्षात यायलंय का? हा. आता लहान लेकरासारखं नाही. आता सरळ पुढे चालायचं. हा चला पुढे काय लागलं डायरेक्ट सांगा. 1 ओमचं रेजिस्टन्स लागलं सर म्हणायचं. 1 ohmचा resistor. -I1 into 1 ohm. हा मग त्याच्यामध्ये मायनस करंटच्या डायरेक्शन मध्ये आहे. मायनस करंट किती आहे? I1 I1 इंटू I1 रेजिस्टन्स किती आहे? 1. into 1. चला 1. त्याच्या पुढे काय लागलं? नंतर स्विच. Cell. सेल लागली. सेल सॉरी. हा सेल. त्याचं पोटेन्शियल किती राहायचं? E. हो पण ई ची व्हॅल्यू काय? व्हॅल्यू 1.5. 1.5. प्लस का मायनस? Plus.
प्लस प्लस का मायनस? प्लस प्लस मायनस वरून प्लस वर उडी मारली की प्लस. प्लस तर किती? प्लस 1.5. प्लस प्लस 1.5 इज इक्वल टू 0. टू 0. एवढं सिंपल आहे. उगाच ताप करून घ्यायचा नाही. झाला तुमचा किरचॉफचा सेकंड लॉ ह्या लूपला. मग आता थोडं ह्याला सुंदर बनवायचं. काय सुंदर बनतं हे? -5i2 -5i1 बरोबर का रे? -i1 हो प्लस 1.5 इज इक्वल टू 0. मग काय बनतं हे? जर डायरेक्ट कळलं हे -6i1 होतं हे, बरोबर का हे? हो हो मग ह्याला मी जर सुटसुटीत लिहायचं म्हटलं आणि मायनस न मल्टिप्लाय केलं 1.5 ला तिकडे घेऊन गेलो तर डायरेक्ट असं लिहिता आलं पाहिजे 5i2 प्लस 6i1 इज इक्वल टू 1.5. काही झेपलं का बघा बाळांनो? काही झेपलं का? हो. येस और नो? येस और नो? येस और नो बाळांनो? येस. ए अभि कळलं का रे? कळालं. एकदम सिंपल आहे. आता काय करायचं असते पुढे सांगा बरं? इक्वेशन एकच आहे. इक्वेशन एकच आहे. आपल्याला दुसरं एक इक्वेशन पाहिजे का नाही? हा. हो पाहिजे. अप्लाय किरचॉफ्स कोणता लॉ? सेकंड. सेकंड लॉ सेकंड लॉ. टू लॉ 2 लूप. आता लूप थोडा उलटा घेऊ. काय आपल्या मनावर आहे, काय बी नसते, कसंही घ्या. आपण लूप घेऊ टी पासून सुरू करू. हो का, हे असं हे वाला घेऊ. टी पासून सुरू करू, है ना? टी यस आर बोला. क्यू 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 टी पी टी. चला सांगा, टी पासून सुरू केलं पहिल्यांदा काय लागलं? 5 ओमचं रेजिस्टर. 5 ohms रेजिस्टन्स. त्याच्या अक्रॉसचं व्होल्टेज काय असतंय? पोटेन्शियल ड्रॉप I into R. I इंटू आर. करंट किती आहे त्याच्यातून सांगा? करंट I2 I1 plus आय I1 I2 आय प्लस टू प्लस I1 I1 मायनस I2 मध्ये प्लस I1 इंटू 5 इंटू 5 मायनस लिहू का प्लस लिहू? प्लस 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 मायनस लिहू का प्लस लिहू? प्लस कारण आपण चाललोय इकडं, करंट चाललाय इकडं. आपला अझ्युम केलेला करंट चाललाय इकडं. अपोजिट जाऊ लागलं की प्लस घ्यायचं, करंटच्या उलट गेलं की प्लस घ्यायचं. प्लस. चला पुढे काय लागलं सांगा? पुढे सेल सेल लागली. सेल लागली. इथून आलो, इथं गेलो, आता ही लागली सेल. हा, सेल कशी लागली? प्लस मध्ये. प्लस का मायनस? मायनस 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 गुड. किती मायनस? 2 वोल्ट. -2 -2 व्होल्ट. सेलला बघा, लक्षात घ्या, फक्त ईएमएफ ची व्हॅल्यू लिहायची, त्याला करंटनं मल्टिप्लाय करायचं नाही. नाहीतर 2 इंटू I2 करचाल करंटनं. सेलला करंटनं मल्टिप्लाय करायचं नाही. हा, लक्षात येते? रेजिस्टन्सला फक्त करंटनं मल्टिप्लाय करायचं. हा, पुढे काय लागलं? पुढे पुढे रजिस्टर रजिस्टर 2 ओम सांगा. प्लस हा, प्लस 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 2 प्लस into I2 इंटू 2 I2 इंटू 2 बरोबर. इज इक्वल टू 0. 0. हो. फाय I प्लस किती झालं मग टोटल? 7i2 7 I2
7 I2 plus 5 plus 5 I1 I1 is इक्वल equal टू to 2 2. 2. आता इक्वेशन equation 1 आणि 2 ह्याला सॉल्व सबस्टिट्यूशन नाही करू शकता आणि एलिमिनेशन नाही करू शकता. तुमच्या मनावर असते, ते तुमच्या मनावर असते, सबस्टिट्यूशन किंवा एलिमिनेशन. चला, तर सबस्टिट्यूशन न करायचं मग हो हो. काही एक एलिमिनेशन न करून दाखवू. नको. एलिमिनेशन नाही कर. बर ठीक आहे, चला एलिमिनेशन न करू. मग एलिमिनेशन न काय असतंय, एकाला एलिमिनेट करायचं. मग एकाला एलिमिनेट करायचं म्हणजे तुम्ही मनात धरायचं कुणाला करायचं. समजा I2 ला करायचं, तर मग ते त्यांचा कोएफिशियंट सेम करावा लागतो, हे आणि हे. मग I2 ला एलिमिनेट करायचं म्हटल्यावर इथं 7 आहे, तर ह्या त्याच्या 7, कॉमन फॅक्टर न मल्टिप्लाय. हा इथं 7 आहे, तर 7 न इक्वेशन 1 ला मल्टिप्लाय करायचं आणि ह्याच्या 5 न इक्वेशन 2 ला मल्टिप्लाय करायचं. राहील का एवढं लक्षात असलं? हो. एलिमिनेशन न गणू येतंय का रे? नाही सांगा की म्हणजे कळतंय ते नाही नाही, कळलं नाही ते मग लक्षात बी राहत नाही तुम्ही. बरं ठीक आहे, चला सांगतो. पण सबस्टिट्यूशन न तर येईल ना, काहीच येणार गेलं तर शेवटी हो. हा. हो सबस्टिट्यूशन न ना. तर येईल. एलिमिनेशन न जरी जमणार गेलं तर सबस्टिट्यूशन न येत आहे. काय असतंय बघा, दोन्ही इक्वेशन लिहून घ्यायचे. हे बघा, पहिलं इक्वेशन लिहिलं 5I2 प्लस 6I1 इज इक्वल टू 1.5. दुसरं इक्वेशन लिहून घेतलं 7I2 प्लस 6 और 7I2 5I1 इज इक्वल टू 2. आता तुम्हाला ह्याला एलिमिनेट करायचं I2 ला, तर काय करायचं, ह्याच्या 5 न ह्या इक्वेशनला मल्टिप्लाय करायचं आणि ह्याच्या 7 न ह्या इक्वेशनला उलट मल्टिप्लाय करायचं. त्यांच्या कोएफिशियंटनं उलट मल्टिप्लाय करायचं. कळलं काय? आणि मग लिहावं हो लागतंय बाय इक्वेशन 1 मल्टिप्लाइड बाय इक्वेशन 1 ला कितीने मल्टिप्लाय केला आपण? 7 7. 7 अँड इक्वेशन 2 मल्टिप्लाइड बाय 5, हे असं. आणि मग आता इक्वेशन मल्टिप्लाय केल्यावर काय येते, ही इक्वेशन बघा, 7 न मल्टिप्लाय केलं हे होतंय 7 वजा 35I2 प्लस 7 सक 42 I1 इज इक्वल टू 15 7 5 10 10.5. खाली होते 5 7 जा 5 7 35. बघा दोघं सेम आले का, 35 35 प्लस 25I1 इज इक्वल टू किती येते, इज इक्वल टू 10 10. इज इक्वल टू 10. 10